वेलकम बॅक टू द चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. तर आज आपण आपला नेक्स्ट इम्पॉर्टंट एससीक्यू घेतोय, दॅट इज थायमस ग्लँड. थायमस ग्लँड हा पण एक पीवायक्यू क्वेश्चन आहे, एकदा येऊन गेलेला आहे. सो देर इज अ हाय चान्स की परत येऊ शकतो. सो त्याच दृष्टिकोनातून आपण याला फटाफट बघणार आहोत. एससीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यूनेच हा पण आपल्याला बघायचा आहे. सो लेट स्टार्ट विथ सगळ्यात फर्स्ट आपण इंट्रोडक्शन बघूयात. इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला थायमस ग्लँड बद्दल काय काय माहिती ते आपण लिहायचंय. फर्स्टली आपल्याला काय माहिती, इट इज अ लिम्फॅटिक ऑर्गन. तर सगळ्यात फर्स्ट पॉइंट काय असणार आहे, इट इज अ लिम्फॅटिक ऑर्गन. सेकंड आपल्याला काय माहितीये की विथ एज ते कमी कमी होऊन जातं. म्हणजे काय, आपण जेव्हा बर्थ घेतो तेव्हा एक सर्टन साईजचा तो असतो किंवा सर्टन वेटचा असतो, पण विथ इन्क्रीजिंग एज म्हणजे प्युबर्टीवर जातपर्यंत तो वाढत जातो. पण त्याच्यानंतर विथ इन्क्रीज ऑफ एज म्हणजे फर्दर जसं जसं आपण म्हातारे होत जातो तसं तसं तो जो ऑर्गन आहे तो कसा होतो, श्रिंक होत जातो किंवा त्याची अट्रोफी होत जाते. हे आपण तिथं लिहायचंय की काय. सगळ्यात आधी वेल डेव्हलप्ड ॲट बर्थ, increases till puberty, decreases till old age and further atrophy is seen. हे तुम्ही तिथं लिहायचं आहे. आता तो पण तुम्ही बराच मोठा आहे, ते तुम्ही लिहा किंवा मी शॉर्ट मध्ये लिहिते. ॲट बर्थ, वेल डेव्हलप्ड, त्यानंतर increases till puberty and atrophy in old age. एवढं जरी तुम्ही लिहिलं इंट्रोडक्शन मध्ये तरी मोर देन सफिशियंट आहे. त्याच्यानंतर लोकेशन. आता एक्झॅक्टली थायमस कुठे लोकेटेड आहे हे ते येतं आपल्याला माहिती की तो पार्टली नेक मध्ये लोकेटेड आहे आणि पार्टली आपली थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये. म्हणजे तो पूर्णपणे नेक मध्ये पण नाही आहे आणि पूर्णपणे थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये पण नाही आहे. तर याच्यात आपण काय लिहू, अँटेरियर अँड सुपिरियर मीडियास्टिनम. ओके, प्रेझेंट इन दी anterior and superior mediastinum. त्याच्यानंतर अजून एक पॉइंट काय लिहू, पार्टली इन नेक अँड पार्टली इन thoracic cavity. आय नो तुम्हाला हे जे डायग्राम दिसत असेल त्यात तुम्ही म्हणाल की मॅम ते तर बऱ्यापैकी थोरॅसिक कॅव्हिटी मध्येच आहे, नेक मध्ये नाहीये. बट युजली एवढ्या खाली नसते, ते बऱ्याच वरती असते. त्याच्या कंपॅरिझन त्यांनी बघितलं गेलं तर थायरॉइड पण त्यांनी खूप खाली दिलेलं आहे. बट तुम्हाला पण माहिती आहे थायरॉइड नेकच्या एक्झॅक्ट पोझिशन मध्ये असते नेकला, आणि त्याच्या खाली जस्ट बिलो आपली थायमस ग्लँड प्रेझेंट असते. त्याच्यानंतर वेट. वेट आता व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल का म्हणतीये मी, कारण आपण काय बघितलं की ऍट बर्थ असते, मग प्युबर्टी पर्यंत वाढत जाते आणि मग त्यानंतर कमी होत जाते. सो आपण काय लिहायचं, ऍट बर्थ तो 10 to 15 ग्रामचा असतो. आता हे ना एमसीक्यूच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुमच्यासाठी महत्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर 30 to 40 ग्राम होतो ऍट प्युबर्टी, ऍट बर्थ. त्यानंतर मिड अडल्टहुड मध्ये तो फक्त 10 ग्रामचा वाचतो. आणि त्या फर्दर तर तो काय होतो, तो डिक्रीज होत जातो. अट्रोफी एवढी होते की श्रिंक डायरेक्ट म्हणजे प्रेझेंटच नसते म्हाताऱ्यांमध्ये असं म्हटलं तरी काही चुकणार नाही. बिकॉज ते फर्दर खूप जास्त श्रिंक होऊन डायरेक्ट वेस्टिजियल सारखा बनून जातो. तर हे तुमचं वेटचं जे कॉलम आहे हे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे फॉर एमसीक्यू. बिकॉज एमसीक्यू मध्ये याच्यामध्ये काहीतरी डिफरंट आहे ना. रेग्युलर पेक्षा आपण सहसा वेट चेंजेस बघत नाही, पण याच्यात आपल्याला वेट चेंजेस दिसून येत आहेत. सो ते तुमच्या एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर लोब्स किती आहेत, युजली बायलोब्ड आहे. बायलोब्ड म्हणजे 2 लोब्स असतात. 2 लोब्स आहेत. 2 याच्यात पण आपल्याला क्लिअरली लोब्स दिसत आहेत. ओके फाईन, इथं बघू आपण. हे 2, हा एक फर्स्ट लोब आणि हा एक सेकंड लोब, असे 2 लोब्स असतात. राईट लोब अँड लेफ्ट लोब आपल्याला क्लिअरली इथं दिसून येत आहे. आता हे जे लोब्स आहे ते एकामेकाला एरिओला टिश्यूनी कनेक्टेड असतात. ॲज सच काही सेपरेटली त्याच्याबद्दल आपल्याला लिहायचं नाहीये. फक्त एवढं माहिती आपल्याला की 2 लोब्स प्रेझेंट असतात. एक राईट लोब असतो, एक लेफ्ट लोब असतो. इथं आपलं मॅच्युरेशन ऑफ टी लिम्फोसाइट्स होतं, हे तर माहिती आहे ना.
ते आपण आता फर्दर बघणार आहोत. सो इथं जे 2 लोब्स आहेत ते एकामेकाला कनेक्टेड कसं आहे विथ द हेल्प ऑफ एरिओला टिश्यू. आणि अजून एक गोष्ट याच्यामध्ये लिहायची आहे, दीज लोब्स आर मेड अप ऑफ द थर्ड फॅरेंजियल पाउच ऑफ द एंडोडर्म. आपण सेम थर्ड फॅरेंजियल पाउच अजून एका ऑर्गनमध्ये बघितलं होतं. ते तुम्ही आज फाइंड आउट करून ठेवायचं की कोणत्या ऑर्गनमध्ये बघितलं होतं. ओके. अँड ऑल्सो तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये ते मेन्शन पण करू शकता. ठीक आहे. सो दिस इज ऑल फॉर टुडे. लोब्स पर्यंत आता फर्दर आपण काय काय ते बघू. आय होप इथपर्यंत सगळ्यांना सगळं काही क्लिअर असेल. त्यानंतर पार्ट्समध्ये आपल्याला 2 पार्ट बघावे लागतील, सर्व्हायकल पार्ट आणि थोरॅसिक पार्ट. कारण मी तुम्हाला काय म्हटलं, ते कंप्लीटली नेकमध्ये पण नाहीये आणि कंप्लीटली थोरॅक्समध्ये पण ते प्रेझेंट नाहीये. सो सर्व्हायकल पार्ट आणि थोरॅसिक पार्ट. जो सर्व्हायकल पार्ट आहे तो युजुअली कुठे प्रेझेंट असतो? ट्रकियाच्या अँटेरियर आणि लॅटरल साइडला प्रेझेंट असतो. आणि जो थोरॅसिक पार्ट आहे तो मॅनोब्रियमचा पोस्टिरियर साइडला प्रेझेंट असतो. हे फक्त तुम्हाला सांगते की त्याची पोझिशन एक्झॅक्टली आयडेंटिफाय करायला. ठीक आहे. तर पार्ट्समध्ये युजुअली तुम्ही असं लिहू शकता, पार्ट्स लिहायचं, त्याच्यामध्ये नंतर 2 असे कॉलम्स करायचे. इथं सर्व्हायकल लिहायचं, इथं थोरॅसिक लिहायचं. मग कुठे प्रेझेंट आहे सर्व्हायकल आणि थोरॅसिक्समध्ये? तर इथं अँटेरियर अँड लॅटरल साइड ऑफ ट्रकिया आणि इथे काय लिहायचं? पोस्टेरियर टू मॅन्युब्रियम. एवढं जरी लिहिलं तरी सफिशियंट आहे. तर ज्यांना कोणाला माहिती नाहीये किंवा आठवत नसेल, तर मॅन्युब्रियम इज दी अपर मोस्ट पार्ट ऑफ दी स्टर्नम. बरोबर? तर ते तुम्ही इथं लिहिणं अपेक्षित आहे. एवढं जरी लिहिलं पार्टमध्ये तरी मोर दॅन सफिशियंट आहे. बिकॉज त्यांना एक्सप्लेन करायचंय फक्त, की आम्हाला माहिती आहे, की सर्व्हायकल आणि थोरॅसिक पार्ट त्याचे असतात. त्यानंतर स्ट्रक्चरमध्ये आपल्याला 3 मेजर स्ट्रक्चर्स बघायचे आहेत. फर्स्ट इज द कॅप्सूल. आता कॅप्सूल, त्यानंतर आपल्याला बघायचं पॅरेन्कायमा. ओके. आणि त्यानंतर अजून एक आहे ज्यालाच आपण हॅसल्स कॉर्पस्कल म्हणतो. हॅसल्स कॉर्पस्कल. ठीक आहे. हे 3 आपल्याला स्ट्रक्चरमध्ये इम्पॉर्टंटली बघायचं आहे. फर्स्ट इज द कॅप्सूल. आता कॅप्सूल कशाने बनलेलं आहे? डेन्स इर्रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यूनी. आता याच्यात तुम्हाला क्लिअर कट दिसत असेल कॅप्सूल हे दाखवलेली आहे त्यांनी डार्क कलरनी. सो हे जे डार्क कलरनी दिसते ते काय आहे? कॅप्सूल. डेन्स इर्रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यूनी बनलेला एक आउटर मोस्ट कव्हरिंग आहे, जे फक्त थायमसला काय करतं? प्रोटेक्ट करण्याचं काम करतं किंवा होल्ड करण्याचं काम करतं, असं म्हटलं तरी सफिशियंट आहे. त्यानंतर पॅरेन्कायमा. आता पॅरेन्कायमाला ना यांनी कशामध्ये डिवाइड केलंय? लोब्युल्समध्ये. आणि फर्दर ह्या लोब्युल्समध्ये 2 पार्ट्स असतात. काय? कॉर्टेक्स अँड मेड्युला. ठीक आहे. आता हे बघा, कॉर्टेक्स आणि मेड्युला पण त्यांनी दाखवलेलं आहे. हे जो एक्सटर्नल आहे हे डार्क ब्राउन कलरचं लाईटली दिसतंय, तो कॉर्टेक्स. आणि जे इन्नर आहे जे एकदम लाईटिश येलोइश कलरचं आहे त्याला आपण काय म्हणू? मेड्युला म्हणू. सो फर्स्ट थिंग काय बघितलं आपण? कॅप्सूल. कॅप्सूल कशाने बनलं होतं? डेन्स इर्रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. त्यानंतर आपण काय बघितलं? पॅरेन्कायमा. पॅरेन्कायमा म्हणजे डिवायडिंग सेल्स. ते कशामध्ये डिवाइड केलेले होते? लोब्युल्स. आणि लोब्युल्सचे 2 पार्ट होते. कोणते पार्ट? इनर मेड्युला आणि आउटर कॉर्टेक्स. ठीक आहे. एवढं लिहिलं. त्यानंतर असतं हॅसल्स कॉर्पस्कल. आता हॅसल्स कॉर्पस्कल्स कुठे प्रेझेंट असतात? तर मेड्युलामध्ये प्रेझेंट असतात आणि एपिथेलियल रेटिक्युलर सेल्सनी बनलेले असतात. कुठे प्रेझेंट असतात? मेड्युलामध्ये. आणि कशाने बनलेले असतात? तर एपिथेलियल रेटिक्युलर सेल्सनी. हे फक्त फॉर्म्ड असतात. याचा ॲज सच फर्दर पण काही फंक्शन नाहीये. तर तुम्हाला एवढं समजलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. तर एवढं स्ट्रक्चर क्लिअर आहे. काय-काय सांगितलं? कॅप्सूल, पॅरेन्कायमा अँड हॅसल्स कॉर्पस्कल्स. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूया चीफ सेल्स ऑफ थायमस. तर थायमसमध्ये आपल्याला 2 इम्पॉर्टंट सेल्स बघायचे आहेत. फर्स्ट इज दी टी लिम्फोसाइट्स. टी लिम्फोसाइट्समध्ये आता तुम्हाला टी लिम्फोसाइट्स बद्दल तुम्हाला काय माहिती आहे? हेच की ते कॉर्टेक्समध्ये प्रेझेंट असतात आणि इट इज रिस्पॉन्सिबल फॉर आवर ह्युमरल इम्युनिटी. ह्युमरल इम्युनिटी एवढं तर तुम्हाला माहिती आहे. टी लिम्फोसाइट्स, बी लिम्फोसाइट्स वगैरे आपण बघितलेलं आहे ऑलरेडी इम्युनिटीमध्ये. सो चीफ सेल्समध्ये फर्स्ट सेल्स कोणते आहेत? आपले टी लिम्फोसाइट्स.
इथं काय होतं, टी लिम्फोसाइट्सच्या मॅच्युरेशनचं काम होत असतो, राईट. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर इम्युनिटी. ज्यांना BT आठवत नसेल त्यांनी फक्त इम्युनिटी लिहिली तरी चालेल. अँड प्रेझेंट इन दी कॉर्टेक्स. हे झालं. त्यानंतर अजून एक टाइपचे सेल्स असतात जे आपण बघितले होते हॅसल्स कॉर्पस्कल मध्ये. काय बघितले होते? एपिथेलियल रेटिक्युलर सेल्स. आता हे जे एपिथेलियल रेटिक्युलर सेल्स असतात ना, हे मेड्युलामध्ये प्रेझेंट असतात. म्हणून आपला हॅसल्स कॉर्पस्कल पण कुठे प्रेझेंट होतं? मेड्युलामध्ये प्रेझेंट होतं. करेक्ट. आता हे जे सेल्स आहे हे युजली काय सिक्रेट करतात? तर जे थायमसचे हॉर्मोन्स असतात, मेजर हॉर्मोन्स, ते सगळे हे सेल्स सिक्रेट करतात. थायमोसिन, थायमोपोएटिन आणि थायम्युलिन. ठीक आहे. सो हे जे 3 मेजर हॉर्मोन्स असतात, त्याच्याशिवाय पण 1-2 अजून आहे, पण मेजरली हे 3 असतात. कोणकोणते? थायमोसिन, थायमोपोएटिन आणि थायम्युलिन. हे जे हॉर्मोन्स असतात हे मेजरली कोण सिक्रेट करतात? एपिथेलियल रेटिक्युलर सेल्स. आणि हे जे आहे ह्यालाच आपण काय बोललो होतो? हॅसनर्स कॉर्पस्कल बोललो होतो. मी लिहून देते इथं, ते सगळ्यांना पाठ असलेच पाहिजे. थायमोसिन, थायमोपोएटिन आणि थायम्युलिन. ठीक आहे. त्यानंतर आपला ब्लड सप्लाय, नर्व्ह सप्लाय ते तर आपला कॉमनच आहे. तर ब्लड सप्लाय काय आहे? इंटरनल इन्फिरियर थोरॅसिक आर्टरी. इन्फिरियर थोरॅसिक आर्टरी. ठीक आहे. त्यानंतर वेनस ड्रेनेज. वेनस ड्रेनेज कुठे असते? लेफ्ट ब्रेकिओसेफॅलिक वेन मध्ये. आता का? कारण ते सगळ्यात क्लोजेस्ट स्ट्रक्चर असतो. जो स्ट्रक्चर ज्याला क्लोज असेल, जर सपोज मी ट्रकियाबद्दल बोलते, आता ट्रकियाला मला जी वेन क्लोज असेल तिथंच माझा वेनस ड्रेनेज होणार आहे. म्हणून थायमसला कोण क्लोज आहे? तर ब्रेकिओसेफॅलिक वेन क्लोज आहे. त्याच्यानंतर थोरॅसिक वेन क्लोज आहे. त्याच्यानंतर थायरॉइड वेन क्लोज आहे. तर सगळे लिहायचे आहेत. लेफ्ट ब्रेकिओसेफॅलिक, इन्फेरियर थायरॉइड. ठीक आहे. हे आपण इथं लिहिणं अपेक्षित आहे. आणि थोरॅसिक, इंटरनल थोरॅसिक. जर बाय चान्स तुम्हाला आठवलं नाही आणि तुम्ही त्याचे रिस्पेक्टिव्ह एखादा तरी लिहिलं तरी समजून घ्यायचं. कमीत कमी डोक्यात हे तरी आलं पाहिजे की थायमस इज व्हेरी क्लोज टू थायरॉइड ग्लँड. तर आपण जे थायरॉइड बद्दल लिहिलं तर सेम थायमस बद्दल लिहिलं तरी चालणार आहे. तर हे तरी तुमच्या डोक्यात फिक्स आलंच पाहिजे. त्यानंतर लिम्फॅटिक ड्रेनेज, नर्व्ह सप्लाय ते बघूया आपण. सो लिम्फॅटिक ड्रेनेज मध्ये आपल्याला काय आहे? पॅरास्टर्नल अँड ब्रेकिओसेफॅलिक लिम्फ नोड्स. काय आहे? पॅरास्टर्नल अँड ब्रेकिओसेफॅलिक लिम्फ नोड. त्यानंतर नर्व्ह सप्लाय. नर्व्ह सप्लाय मध्ये आपला काय? स्टेलेट गँग्लियॉन आणि फ्रेनिक नर्व्स. आय नो हे थोडे नवीन टर्म्स आहेत, पण जे जर हे लर्न नाही झाले तर सर्वायकल गँग्लियॉन पण लिहिलेलं जमेल. फ्रेनिक नर्व्स. फ्रेनिक नर्व्स आर नर्व्स रिलेटेड टू दी डायफ्राम. हे माहिती असलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर क्लिनिकल ऍस्पेक्ट. क्लिनिकल ऍस्पेक्ट मध्ये काय? ट्युमर और हायपरप्लेजिया. ट्युमर म्हणजे काय? जेव्हा देर इज एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ सेल्स ऑफ दी थायमस ग्लँड, दॅट इज नोन एज ट्युमर और हायपरप्लेजिया. खूप जास्त सेल नंबर मध्ये वाढतायत. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रेशर ऑन अदर ऑर्गन्स. आता प्रेशर ऑन अदर ऑर्गन्स म्हणजे काय? जर ट्युमर झाला थायमसचा, त्यांनी प्रेशर टाकलं ट्रकियावर, तर काय होऊ शकतो? जर ट्रकियावर प्रेशर टाकलं ट्युमरनी, तर काय होईल? गळ्यामध्ये होर्सनेस येईल किंवा कफ येईल. ठीक आहे. तर काय लिहू आपण? होर्सनेस अँड कफ. त्याच्यानंतर जर इसोफेगस वर प्रेशर टाकला तर काय होऊ शकतो? आपल्याला डिस्फेजिया म्हणजे डिफिकल्टी इन स्वॅलोइंग होऊ शकते. त्याला आपण म्हणू डिस्फेजिया. ठीक आहे. जर कोणत्या तरी एखादा मेन आर्टरी वरती, बिग वेन वरती प्रेशर टाकला, बिग वेन और आर्टरी, तर त्याच्याने काय होईल? पूर्ण बॉडीमध्ये सायनोसिस होईल, ब्लूइश डिस्कलरेशन होईल, त्या पर्टिक्युलर ऑर्गनला सप्लाय भेटणार नाही. एखादी मेजर वेन किंवा आर्टरी असली तर
बरोबर? तर हे त्याचे काय आहे क्लिनिकल ॲस्पेक्ट्स असू शकतात. मेन त्याच्या ट्यूमर झाल्याने एवढा त्रास नाही होणार, जेवढा त्याचा ट्यूमरचा प्रेशर दुसऱ्या ऑर्गन्सवर पडल्याने होईल. म्हणून त्यांनी तिथं एक स्पेसिफिक पॉइंट आपल्याला हे मेन्शन करून दिलेलं आहे. लास्टली आपल्याला बघायची हिस्टोलॉजी. हिस्टोलॉजी इज अगेन व्हेरी सिंपल. हिस्टोलॉजीमध्ये एक छोटासा चार्ट आहे. तुम्ही पण तेवढंच काढा. बिकॉज इन डिटेल हिस्टोलॉजी ऑफ थायमस तुम्हाला विचारली जात नाही. सो फर्स्ट हिस्टोलॉजीला 2 पार्टमध्ये डिव्हाईड केलेलं आहे. आता हे तर तुम्हाला कॅप्सूल वगैरे तुम्ही आधीच बघितलं. कॅप्सूल बघितलं, पॅरेन्कायमा बघितलं आणि त्याच्यानंतर हॅझनर्स कॉर्पस्कल पण बघितलं. हॅझनल कॉर्पस्कल पण बघितलं. अ, पर पण तुम्हाला हे एक गोष्ट माहिती आहे, की कॅप्सूल नंतर इथे सगळ्यात आधी पॅरेन्कायमा लिहायचं. पॅरेन्कायमाला 2 पार्टमध्ये डिव्हाईड करतात. पहिला कॉर्टेक्स, दुसरा मेड्युला. ठीक आहे. मेड्युलामध्ये आपले सेल्स प्रेझेंट असतात. कोणते? ते आपण बघितले होते ना, जे आपले हार्मोन सिक्रीट करतात थायमोसिन, थायम्युलिन आणि थायमोपिटिन. त्याला काय म्हणतात एपिथेलियल रेटिक्युलर सेल्स प्रेझेंट होते. त्याच्याशिवाय मेड्युला इज अल्सो ते लिहायचं आणि अजून लिहायचं रिस्पॉन्सिबल फॉर एज्युकेटिंग द थायमोसाइट्स अँड सिक्रीट हॉर्मोन्स. आता ते हॉर्मोन्सचे नावं इथे तुम्ही लिहून टाकायचे. थायमोपायटिन, थायमोप्सिन आणि थायम्युलिन. आणि कॉर्टेक्समध्ये काय प्रेझेंट असतात? टी लिम्फोसाइट्स एक तर प्रेझेंट असतात. बरोबर, सगळ्यात आधी ते बघितलं होतं आपण टी लिम्फोसाइट्स प्रेझेंट असतात. युजुअली याला 3 लेयर्समध्ये डिव्हायडेड असते कॉर्टेक्स. हे पण लिहून टाकायचं. 3 लेयरमध्ये डिव्हायडेड असते. सुपरफिशियल एक लेयर असते, त्यानंतर इनर आणि त्यानंतर मिडल आणि त्यानंतर इनर. सुपरफिशियल लेयर, मिडल लेयर आणि त्यानंतर इनर लेयर. बस एवढं जरी तुम्ही लिहिलं हा चार्ट तरी मोर दॅन सफिशियंट आहे. बाकी काही एक्सप्लेन करायची गरज नाहीये. हा डायग्राममध्ये तुम्हाला कॉर्टेक्स आणि मेडुला जरी दिसत असेल तरी ॲज सच आपल्याला एक्सप्लेन नाही करता येत. असं काही स्पेसिफिक सेल स्ट्रक्चर तिथं दिलेलं नाहीये. ओके. सो लेट्स गिव्ह अ क्विक रिकॅप बिकॉज हा एक इम्पोर्टंट सॉफ्ट ऑर्गन आहे, जे तुम्हाला एस-सी-क्यूच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी विचारला जाऊ शकतो. त्यात 1-2 एम-सी-क्यूचे सुद्धा पॉइंट्स आहेत. सो लेट्स गिव्ह अ क्विक रिकॅप. आणि आता मॅक्सिमम मी तुम्हाला फक्त डिक्टेट करणार आहे आणि तुम्ही ऐकून घेणार आहेत, की तुम्हाला तो पर्टिक्युलर पॉइंट समजलेला आहे की नाही. सगळ्यात आधी इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला काय बघितलं? मोस्टली लिम्फॅटिक ऑर्गन आहे. वेल डेव्हलप्ड असते ॲट बर्थ. त्यानंतर प्युबर्टीमध्ये वाढते. त्यानंतर काय होत जातं? श्रिंक होऊन जाते म्हणजे अट्रोफी होते. एवढं क्लिअर झालं. त्यानंतर लोकेशनमध्ये काय बघितलं? अँटेरियर, सुपिरियर, मीडियास्टिनममध्ये असते, पार्टली नेकमध्ये असते, पार्टली थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये असते. हे दोन्ही पॉइंट क्लिअर झाले. वेटमध्ये आपण काय बघितलं, की जेव्हा 10 to 15 ग्राम्स असते ॲट बर्थ, 30 to 40 ग्राम्स असते ॲट प्युबर्टी, त्यानंतर फक्त 10 ग्राम असते आणि फर्दर अट्रोफी होऊन डायरेक्ट नेग्लिजिबल होऊन जाते. तो एक्झिस्टच करत नाही असं वाटत असते. त्यानंतर लोब्स किती असतात? बायलोब्ड असते म्हणजे 2 लोब्स असते आणि कशाने कनेक्टेड असतात? एरिओला टिश्यूनी कनेक्टेड असतात. अल्सो मी तुम्हाला काय सांगितलं होतं? थर्ड फॅरेंजियल पाउच ऑफ एंडोडर्मनी ते फॉर्म झालेलं आहे. हे ध्यानात ठेवायचं आहे. हे कदाचित तुम्हाला एम-सी-क्यूला विचारलं जाऊ शकते. त्यानंतर पार्ट्समध्ये मी मेजरली काय सांगितलं? 2 पार्ट, सर्व्हायकल पार्ट आणि थोरॅसिक पार्ट. सर्व्हायकल पार्ट कुठे प्रेझेंट होतं? अँटेरियर अँड लॅटरल ॲस्पेक्ट ऑफ ट्रकियावर आणि थोरॅसिक पार्ट कुठे प्रेझेंट होतं? पोस्टेरियर टू द मॅन्युब्रियम. बरोबर? एवढं कॉन्सेप्ट क्लिअर आहे. त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ थायमस. स्ट्रक्चरमध्ये आपण 3 मेजर गोष्टी बघितल्या. पहिला कॅप्सूल. कॅप्सूल काय असते? एक्सटर्नली प्रेझेंट असते. डेन्स इर्रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यूनी फॉर्म झालेले असते आणि प्रोटेक्शन किंवा होल्डिंगचं काम करते. त्यानंतर कॅप्सूल नंतर आपण काय बघितलं होतं? पॅरेन्कायमा. पॅरेन्कायमाला युजुअली लोब्युल्समध्ये डिव्हाईड केलेलं असते आणि लोब्युल्समध्ये 2 पार्ट असते. कोणकोणते? कॉर्टेक्स अँड मेड्युला. इथपर्यंत क्लिअर होतं? आउटर काय असते? कॉर्टेक्स. इनर काय असते? मेड्युला. त्यानंतर हॅझल्स कॉर्पस्कल असते. हॅझल्स कॉर्पस्कल कुठे प्रेझेंट असते? मेड्युलामध्ये प्रेझेंट असते. कशाने बनलेले असते? एपिथेलियल रेटिक्युलर सेल्सनी. आता हे सेल्स आपल्याला फर्दर चीफ सेल्समध्ये लिहायचे आहेत. बरोबर?
चीफ सेल्समध्ये 2 टाइप ऑफ सेल्स बघितले. कोणकोणते? एक टी लिम्फोसाइट्स आणि एक एपिथेलियल रेटिक्युलर सेल्स. टी लिम्फोसाइट्स काय करतात? इम्युनिटी बिल्डअप करण्याचं काम करतात आणि कुठे प्रेझेंट असतात? कॉर्टेक्समध्ये प्रेझेंट असतात. एपिथेलियल सेल्स कुठे प्रेझेंट असतात? एपिथेलियल रेटिक्युलर सेल्स मेडुलामध्ये प्रेझेंट असतात आणि काय सिक्रीट करायचं काम करतात? थायमोपोएटिन, थायमोसिन आणि थायम्युलिन सारखे हार्मोन सिक्रीट करण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे. त्यानंतर ब्लड सप्लाय. ब्लड सप्लायमध्ये इंटरनल आणि इन्फिरियर थोरॅसिक आर्टरीज बरोबर. त्यानंतर व्हेनस ड्रेनेज. व्हेनस ड्रेनेज. व्हेनस ड्रेनेजमध्ये काय ब्रेकिओसेफॅलिक लिहू शकता तुम्ही, इंटरनल थोरॅसिक लिहू शकता किंवा इन्फिरियर थायरॉइड तुम्ही व्हेनस ड्रेनेजमध्ये लिहू शकता. त्यानंतर लिम्फॅटिक. लिम्फॅटिक सिस्टममध्ये आहे युजुअली पॅरास्टर्नल अँड ब्रेकिओसेफॅलिक लिम्फ नोड. त्यानंतर नर्व्ह सप्लायमध्ये स्टेलेट किंवा मग मी तुम्हाला म्हटलं होतं सर्व्हायकल लिहा, नाहीच आठवलं तर फ्रेनिक नर्व्हज एक्स्ट्रा. क्लिनिकल ॲस्पेक्टमध्ये काय ट्यूमर और हायपरप्लेजिया आणि याच्यामुळं दुसऱ्या ऑर्गन्सवरती जर जोर पडला तर त्याच्याने जास्त प्रॉब्लेम होतो. जसं ट्रकियावर पडला तर आपल्याला काय होईल होर्सनेस होईल, कफ होईल. इसोफेगसवर पडला तर डिस्फेजिया होईल आणि एखादा इम्पोर्टंट आर्टरी किंवा वेनवर पडला तर सायनोसिस होऊ शकतो. हिस्टोलॉजीमध्ये पण काय लिहायचं आहे पॅरेन्कायमा. पॅरेन्कायमाचे 2 पार्ट कॉर्टेक्स एंड मेड्युला. मेड्युलामध्ये कोण असते आपलं प्रेझेंट? मेड्युलामध्ये आपले is responsible for educating the thymocytes and also मेड्युलामध्ये आपले कोण हार्मोन सिक्रीट करणारे एपिथेलियल रेटिक्युलर सेल्स प्रेझेंट असते. कॉर्टेक्समध्ये आपले टी लिम्फोसाइट प्रेझेंट असते आणि त्याचे 3 लेयर्स असतात सुपरफिशियल, मिडल आणि इनर. सो बस एवढंच तुम्हाला इथं लिहिणं अपेक्षित आहे. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ नाईस डे. थँक यू.